प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंडळी हालेलुया. येशूच्या नावामध्ये आजच्या भक्तीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि खरोखर देवाने आजचा दिवस आम्हाला पुन्हा एकदा दिलेला आहे. पुष्कळ लोक आजचा दिवस पाहू शकले नाहीत, परंतु देवाची कृपा आहे की आजचा दिवस त्याने आम्हाला पाहण्याची संधी दिली आणि विशेषतः त्याची उपासना करण्याची आम्हाला संधी दिलेली आहे. त्याची आराधना करण्याची, त्याचं वचन ऐकण्याची, त्याला भेटण्याची, त्याच्याशी गप्पा मारण्याची ही संधी दिलेली आहे. त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि खरोखर तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात, त्यासाठी प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रभूची देखील स्तुती असो. त्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? बाकीचे गेल्या आठवड्यात धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे किंवा छळ होत आहे ते धन्य. पुढं कसं आहे? मत्तई 5वा अध्याय आम्ही धन्यवाद पाहत आहोत. आणि गेल्या वेळेस आम्ही 8वा धन्यवाद पाहिला होता. वचन आम्ही पाहिलं होतं, शिकलो होतं नाही का? धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. छळाविषयी आम्ही पाहत आहोत. आणि आज आम्ही 9वा आणि 10वा दोन धन्यवाद या ठिकाणी पाहून धन्यवादाचा आज शेवट आम्ही करणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा नवीन सिरीज आम्ही पाहणार आहोत. कारण आज आम्ही पाहणार आहोत मत्तई 5, 11 आणि 12 ही दोन वचने आम्ही अनुक्रमे शिकणार आहोत, हाताळणार आहोत. आणि या दोन वचनामध्ये आम्ही पाहत आहोत 10व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत छळाविषयी, त्रासाविषयी येशू ख्रिस्त वर्णन करत आहे. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्याच्या आधीच, म्हणजे आता त्याची सेवेची सुरुवात झालेली आहे. आणि त्या सेवेच्या सुरुवातीमध्येच तो भविष्यात घडणारा, भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टींची या ठिकाणी पूर्तता होण्यासाठी सांगत आहे, भविष्यवाणी करत आहे. आणि तो 10व्या वचनापासून सुरुवात करतो. 10व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला आहे. आणि छळाची सुरुवात आम्हाला 10 वचनापासून सुरू झालेली पाहायला मिळते. आणि मग आम्ही गेल्या वेळेस 10वं वचन हाताळलं होतं की धार्मिकता. धार्मिकता म्हणजे काय हो? शिकला होता ना तुम्ही? कशाला धार्मिकता म्हणलेली आहे? धार्मिकतेमध्ये चर्चला जाणे, प्रार्थना करणे, बायबल वाचणे, दान दशमांश देणे, संदेश देणे, झाडलोट करणे, सुवार्ता प्रसार करणे हे धार्मिकतेमध्ये येतं. आणि अशा या गोष्टीसाठी ज्यावेळेस लोक छळ करतील त्यावेळेस ती व्यक्ती धन्य म्हणून येशू ख्रिस्त सांगतो. आणि आता आम्ही 11व्या वचनाकडे जर गेलो तर तिथं असं म्हटलेलं आहे, जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. म्हणजे आमेन म्हणेल काय? कशासाठी आमेन? कशासाठी आमेन? ज्यावेळेस येशूच्या मुळे, येशू नावामुळे, येशूवर विश्वास ठेवल्यामुळे ज्यांचा छळ होईल असं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगतो. बघा त्यानं उल्लेख कसा केलेला आहे, जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य. धन्याचा या शब्दाचा अर्थ आशीर्वादित किंवा सुखी. जसं देव आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आशीर्वादित करत आहे, आम्ही धन्य आहोत. पापांची क्षमा मिळाली हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. भले आमच्याकडे पैसे नसतील, सोनं नसेल, कपडे, घर, अन्नधान्य नसेल, आम्हाला कुठला नावलौकिकपणा नसेल, परंतु जर तुमचं नाव स्वर्गाच्या राज्यात, स्वर्गाच्या पुस्तकामध्ये लिहिलं असेल, पाप क्षमेचा जर अनुभव तुम्हाला आलेला असेल तर हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आशीर्वाद हा नाहीये की आमच्याकडे पुष्कळ पैसे आहेत म्हणजे आम्ही आशीर्वादित आहोत, भरपूर आमच्याकडे गाड्या आहेत, कपडे आहेत आणि आमच्याकडे सगळ्या गोष्टीची रेलचेल आहे म्हणजे आम्ही आशीर्वादित आहोत असं त्याचा अर्थ नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे आमच्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या कमी जास्त प्रमाणामध्ये आमच्याकडे असू शकतात, नसू शकतात, परंतु सगळ्यात मोठा जो आशीर्वाद आहे तो म्हणजे पापांची क्षमा होणे, ख्रिस्ताच्या रक्तानं धुतले जाणे, शुद्ध होणे आणि देवाचं लेकरू बनणे हा सगळ्यात मोठा आशीर्वाद. ती धन्यता आहे. आता दुसऱ्या प्रकारची धन्यता किंवा धन्य जे आहे ते येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला दाखवतो आणि ती काय आहे
तर तो म्हणतो माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा आणि छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य. हालेलुया. पण तू लक्षात घ्या, जगाची रीत आणि पद्धत वेगळी आहे. जग काय करतं, जर जगातील लोकांचा छळ झाला किंवा निंदा झाली तर जग काय करतं, त्याला रिप्लेस करतं. परत छळ केला तर छळ करणार, कोणी निंदा केली तर त्याची निंदा करणार, कोणी एक मारलं तर तो दुसरा मारणार. म्हणजे जगाची पद्धत बघा. कोणी वीट घेतली तर काय म्हणतात, त्यानं वीट घेतली तू दगड घे, त्यानं 2 मारले निदान तू एक तरी मारायचं होतंस. हे जगाचं आहे. परंतु आत्मिक गोष्टीमध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये या जगाच्या गोष्टी नियम पाळले जात नाहीत. तिथं जगाचे सोडून स्वर्गाचे नियम पाळले जातात. आणि स्वर्गाचे नियम काय शिकवतो की तुम्ही छळ, निंदा या गोष्टी सहन केल्या पाहिजेत. आणि त्या जर तुम्ही सहन करत असाल तर तुम्ही धन्य आहात. हालेलुया. पण जर छळ करणाऱ्याला तुम्ही जर शिव्या शाप दिल्या, तुम्हाला निंदा करणाऱ्याची तुम्ही उलट निंदा केली, तुम्हाला त्रास देणाऱ्याला उलट तुम्ही त्रास दिला, तर तुम्ही अजूनही तारण न पावलेले किंवा नवा जन्म न झालेले लोक आहात असं ते सिद्ध होईल. तुम्ही आज वचन ऐकताना हे ठरवायचंय की मी कोणत्या प्रकारचा विश्वासणारा व्यक्ती आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ घेतलेला आहे, मी माझा स्वतःचा वधस्तंभ घेतला, ख्रिस्ताला मी अनुसरत आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आजच्या या शिक्षणाप्रमाणे जो व्यक्ती माझा छळ किंवा निंदा करत आहे त्याच्याशी मी कसं वागतो, देवाशी मी कसं वागत आहे, देवाच्या समोर माझं जीवन कशा प्रकारे आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की जर आम्ही त्याच्या मागत जातो तर आम्ही मनामध्ये हे ठसवायला पाहिजे किंवा आम्ही स्वीकार केलं पाहिजे की ख्रिस्ताच्या मागं जात असताना आम्हाला या वाईट गोष्टींचा सामना करावा लागणार. मग तिथं 2 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे 11व्या वचनामध्ये. काय म्हणलेलं आहे, निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लवाडीने बोलतील. म्हणजेच येशू या ठिकाणी सूचना करत आहे की तुम्ही माझ्या मागे येताय. कदाचित त्याला असं दाखवायचं असेल, बघा तुम्ही शांती घेतलेली चांगली गोष्ट आहे, तुम्हाला क्षमा मिळाली चांगली गोष्ट आहे, आणि सगळं माझ्याकडनं मिळते म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे येताय चांगली गोष्ट आहे. पण तो पुढचा रस्ता कठीण आहे. समजून घ्या तुमचा छळ होईल, समजून घ्या तुमची निंदा होईल, समजून घ्या तुमचा अपमान होईल, समजून घ्या तुम्हाला कामावरनं काढून टाकतील, समजून घ्या की तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागेल. आणि अशी जर तुमची इच्छा असेल, जर तुम्ही त्या गोष्टी सहन करू शकत असाल आणि जर त्या गोष्टी सहन करत तुम्ही माझ्या मागे याल तर तुम्ही धन्य आहात. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, शेवटच्या दिवसातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. ख्रिस्त विरोधकाचं काम चालू झालेलं आहे. खोटे ख्रिस्त, खोटे संदेष्टे, खोटे पाळक, सुवार्थिक त्यांनी आपली सेवा कार्य चालू केलेलं आहे. शैतानी कार्य चालू आहे. आणि याच दरम्यान विश्वासधाऱ्यांचा छळ देखील सुरू झालेला. तसं जर पाहिलं तर 2000 वर्षापूर्वीच विश्वासधाऱ्यांचा छळ सुरू झालेला. टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या भागामध्ये तो पुढं सरकत आहे. आज आम्ही महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर पूर्वी आम्ही बघत होतो महाराष्ट्राच्या बाहेर छळ झालेल्या बातम्या येत होत्या. नंतर आम्हाला समजलं महाराष्ट्रामध्ये छळ चालू झालेला आहे. आणि आता छळ इतका जवळ आलाय, तुम्हाला माहिती आहे का कुठपर्यंत छळाची रेंज आलेली आहे. आता छळाची जी सुरुवात जी आम्ही पाहत आहोत, छळ सुरू पुढं सरकत आहे, आता पुण्यापर्यंत आलेला आहे. आणि पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज करत तो कर्नाटकपर्यंत जाईल, खाली चेन्नईपर्यंत जाईल. परंतु लक्षात घ्या, मला तुम्हाला दाखवू द्या की पुण्यापर्यंत आता आलेलं. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये विश्वासधारी लोक एकत्रित प्रार्थना करत होते, त्यांच्यावर खोटे आरोप टाकले, खोटे केसेस टाकलेले. हा छळ आहे. म्हणजेच येशू काय दाखवतो की फक्त माझ्याकडनं शांतीचीच अपेक्षा करू नका, माझ्याकडून फक्त आशीर्वादाचीच अपेक्षा करू नका, तर त्याच्याबरोबर दुसरी बाजू ही देखील आहे की माझ्यामुळे तुम्हाला छळ सहन करणं गरजेचं आहे, माझ्यामुळे तुम्हाला निंदा सहन करणं गरजेचं आहे, माझ्यामुळे तुम्हाला अपमान सहन करणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर तुमच्याविषयी गैरसमज लोकांमध्ये पसरवले जातील, खोट्या साक्षी तुमच्याविषयी दिले जातील, खोटं तुमच्याविषयी लोकांमध्ये पसरवलं जाईल आणि याचा मनस्ताप तुम्हाला होईल आणि तो मनस्ताप सहन करणं देखील गरजेचं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ताच्या मागे जाणे जर आशीर्वाद आहे तर ख्रिस्ताच्या मागे जाणं छळ देखील आहे.
ख्रिस्ताच्या मागे जाणं जर शांती आहे, तर ख्रिस्ताच्या मागे जात असताना तुम्हाला निंदा देखील सहन करायची आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय सांगतो की तुम्हाला या गोष्टी सहन करा. आणि मग जो व्यक्ती ह्या सर्व गोष्टी फेस करेल, सहन करेल, त्याच्यासाठी तो आशीर्वाद आहे की तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती किंवा ती मंडळी किंवा ती कुटुंब धन्य आहे. हालेलुया. आज कदाचित तुम्हाला छळाचा सामना नसेल, कदाचित तुमची निंदा होत नसेल, कदाचित तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीचं बोललं जात नसेल, समाजामध्ये तुमची चांगली साक्ष असेल, कुठली हे चांगले प्रामाणिक ख्रिस्ती लोक आहेत, हे विश्वासदार आहेत, हे आम्हाला मदत करतात, आमच्यासाठी प्रार्थना करतात. परंतु लक्षात घ्या, परिस्थिती कधीही बदलू शकते. तुम्हाला माहिती आहे का, ज्या मांस आणि भाकरीच्या जेवणामध्ये जे लोक खाल्ले, ख्रिस्ताबरोबर चालले, तेच लोक म्हणले याला धरा आणि याला वधस्तंभावरती खिळे मारा, याला खेळे द्या, वधस्तंभी द्या, म्हणून त्यांनी ओरड केली असं बायबल सांगतं. जे येशू बरोबर त्या सेवेमध्ये होते, बरं करताना, जेवण देताना, चमत्कार करताना जे येशू संगती चाललेले होते, तेच लोक येशूच्या विरोधात उभे राहिले. जर या गोष्टी येशूच्या बाबतीत घडू शकतात, तर तुमच्या आणि माझ्या बाबतीत घडू शकत नाहीत का? जे लोक तुमच्या आज वाहवा करत आहेत, प्रशंसा करत असतील, तुम्ही किती चांगले लोक आहेत आणि ख्रिस्ती लोक तुम्ही किती आमची मदत करता, आमची काळजी घेता, उद्या तेच लोक तुमच्या विरुद्ध बोट करतील की ह्यांना पकडा आणि यांना तुरुंगामध्ये टाका. त्यावेळेस तुम्ही काय करता? मग तुम्ही असं म्हणणार, अरे काय माणूस आहे, काय बाई आहे, कालपर्यंत माझ्या संगती चांगली होती, आतापर्यंत माझ्या संगती चांगले राहिले, खाल्ले पिल्ले बोलले, आम्ही सगळं त्यांच्यासाठी केलं, आणि हे आज आमच्या विरुद्ध झालेले आहेत, आमच्याविषयी चुकीचं सांगत आहेत. प्रियानो, या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे की जगामध्ये काही घडू शकतं. ख्रिस्ताच्या मागे जात असताना कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग येशू ख्रिस्त या गोष्टी का सांगत आहेत? तर त्याची इच्छा आहे की आम्ही त्या गोष्टी आतापासून समजून घ्याव्यात. हा विषय मी शिकवल्यानंतर याचं रेकॉर्डिंग मी परत ऐकत बसलो होतो. म्हणजे माझी सवय आहे पूर्वीपासूनची, ज्यावेळेस व्हिडिओचा मोबाईल नव्हता त्यावेळेस कॅसेटवरती रेकॉर्डिंग केलं जात होतं. मी तेव्हापासून माझे संदेश मी रेकॉर्डिंग करतो आणि मी ती काय करतो, मोकळ्या वेळेमध्ये परत एकदा ऐकत बसतो. देव त्याच्यातून काय बोलतो, कुठं चुकलं, प्रगटीकरण काय येतंय का. आणि ह्या संदेशाची एका ठिकाणी चर्चा झाली आणि मग मला प्रश्न असा केला, आता छळाचं काय सांगायची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला आता छळाविषयी शिकवणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? मी आत्ता शिकवत आहे, पण येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वीच ते शिकवलेलं आहे. मी फक्त रिपीट करत आहे, मी फक्त ते उघडं करून दाखवते. ऑलरेडी येशूनं आधीच ते सांगितलं, आधीच शिष्यानं शिकवलं. म्हणजे हा विषय काय नवीन नाही, हा 2000 वर्षापूर्वी जुना विषय. मग प्रश्न असा पडतो, आम्हाला आता या शिक्षणाची गरज आहे का? होय, आम्हाला आता या शिक्षणाची गरज आहे, कारण ख्रिस्ताची इच्छा आहे आम्ही अज्ञानी असू नये, आम्हाला सर्व गोष्टीचं ज्ञान असेल. म्हणून लक्षात घ्या की आज जे तुमच्या बरोबर आहेत, उद्या ते तुमच्या विरोधात उभे सुद्धा राहतील. आज जे तुमच्या बरोबर ताटात जेवतात, तुमच्या बरोबर काम करत असतील, तुमचे सहकारी, पार्टनर, नातेवाईक असतील, उद्या ते तुम्हाला धरून द्यायला सुद्धा कमी करणार. उद्या तुमच्या बरोबर ते लबाडीचं वर्तन करतील, तुमच्या विरुद्ध खोटी साक्ष सांगतील, कट कारस्थान करतील, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. म्हणून आतापासून मनाची तयारी करा की जर मला ख्रिस्ताच्या मागे जायचं तर छळ होणार आणि छळ सहन करणं ही माझी जबाबदारी. हालेलुया, हालेलुया. बघा, आता या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. परत एकदा आपण त्या ठिकाणी येऊया. मत्तई 5वा अध्याय 11 वचन, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हाविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. या ठिकाणी 3 गोष्टी आम्ही बघणार. पहिली गोष्ट आहे निंदा. निंदा म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? निंदा, तुमची निंदा कोण करतंय का? सगळे शांत आहेत. तुम्ही कोणाची निंदा करताय का? आता तरी बोला, हो किंवा नाही. निंदा म्हणजे काय? तर निंदा म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या तोंडावर किंवा त्याच्या पाठीमागे वाईट बोलणे, त्याचा अपमान करणे, त्याला नावं ठेवणे, त्याच्या चुका काढून एकमेकांमध्ये त्याच्याविषयी चर्चा करणे, याला निंदा म्हटलेलं आहे. दुसरं, त्या व्यक्तीविषयी किंवा त्या घटनेविषयी किंवा त्या कुटुंबाविषयी
अपशब्द वापरणे म्हणजे ज्याला शिव्या देणे, शाप देणे, त्या व्यक्तीविषयी चुकीची माहिती पसरवणे आणि त्याच्यामध्येच चहाडी करणे, म्हणजे त्याचे गुपित काय माहिती असेल ते दुसऱ्याला सांगणे, ह्या गोष्टी निंदेमध्ये येतात. आणि कधी कधी तोंडावर सुद्धा निंदा केली जाते, बोललं जातं. ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे, ख्रिस्ताच्या मागत चालल्यामुळे लोक तुमच्या तोंडावरती निंदा करतील, तुम्हाला शिव्या देतील, शाप देतील किंवा तुमच्या विरोधात बोलतील. आणि हे कशामुळे होईल तर येशूला अनुसरतात त्याच्यामुळे, येशूवर विश्वास ठेवला त्यामुळे. हा छळ आहे, हा मानसिक त्रास आहे, हा मानसिक सर्व प्रकारच्या पीडेचा प्रकार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या मागे जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतील असं येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो. दुसरं आहे तिथं म्हणलेलं आहे, तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लाबाडीने बोलतील, तुमच्या संगती चांगलं बोलतील परंतु तुमच्या विरोधात खोट्या साक्ष देतील, तुमच्याविषयी खोटं अफवा पसरवतील. आणि मग त्या अफवेचा परिणाम तुम्हाला तुरुंगात जायला लागेल किंवा तुम्हाला दंड भरावा लागेल किंवा तुम्हाला लोकांच्या समोर चूक नसताना देखील क्षमा मागावी लागेल. आता वाईट लाबाडीने बोलतील याचा प्रकार आम्ही पाहतो की बरेच जे धर्मविरोधी आहेत ते अफवा पसरवतात. इथं धर्मांतर चाललेलं आहे, धर्मांतर कन्व्हर्शन, बदल करायला लागलेले, जबरदस्ती करायला लागले. वास्तुस्थिती जर पाहिली तर तसं काहीच नाहीये. कोणतंही चर्च, कोणतंही मंडळीत कोणाचं धर्मांतर करत नाहीये, परंतु ते खोटं लाबाडीनं खोटं पसरवतात आणि नाहक त्या मंडळीला, त्या पास्टरला त्रास होतो आणि कारण नसताना त्या मंडळीतल्या लोकांना किंवा पास्टरला तुरुंगामध्ये जाऊन बसायची वेळ. असाच प्रकार तो पुण्यामध्ये घडलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पास्टरला त्या ठिकाणी पकडलेला आहे. काय झालेलं आहे, खोटी अफवा पसरलेली आहे. प्रियांनो, हे आताच नाही, येशूच्या काळामध्ये सुद्धा झालं तसंच. ज्यावेळेस येशूवर खटला चालवला होता त्यावेळेस खोटे साक्षीदार तिथं आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही याला देवाविरुद्ध, मंदिराविरुद्ध, सरकारविरुद्ध बोलताना ऐकलेले. काहीच बोललं नव्हतं येशू. बोलला होता का? ज्या ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेला आहे तो ख्रिस्त मंदिराविषयी कधी वाईट बोलला होता का? पित्याविषयी कधी वाईट बोलला का? सरकार, रोमी सरकार किंवा कैसर जे कोणी होतं त्यांच्याविषयी कधी वाईट बोलला का? त्यानं तसं काही केलं नाही. परंतु त्या ठिकाणी त्याच्या विरोधात खोटी साक्ष आली, अफवा आली आणि सर्व प्रकारचं लाबाडीचं भाषण त्या ठिकाणी झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, या गोष्टी तुम्हाला अनुभवायला लागतील. आणि याला छळ सुद्धा म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं वर्तन, कृत्य जर तुमच्या जीवनामध्ये येतं तर त्या ठिकाणी तुम्हाला छळाचा सामना करावा लागतो. हा छळ आहे, हा विश्वासकर्त्यांचा छळ आहे. देवाला धन्यवाद द्या की छळाची झळ अजून तुमच्यापर्यंत आलेली नाही. पण जे छळातून जातात ना त्यांचा थोडासा मानसिकतेचा विचार करा, किती टेन्शनमध्ये ते लोक असतात. ज्यांच्यावर खोटे आरोप केले जात असतील त्या लोकांचा, सेवकांचा विचार करा, किती मनस्ताप त्यांना होत असते. आणि मग हे कोणामुळं? हे फक्त ख्रिस्ताच्या नावामुळे किंवा ख्रिस्तामुळे. परंतु लक्षात घ्या, जर आता तुम्ही या ठिकाणी छळ सहन करता, निंदा सहन करता, तर शास्त्र म्हणतात तुम्ही धन्य आहात. हालेलुया, हालेलुया. कदाचित तुम्हाला या ठिकाणी कोण बक्षीस देणार नाही, तुमचं कौतुक करणार नाही, पाठ थोपटणार नाही. तो स्वर्गाच्या राज्यामध्ये पिता काय म्हणाल माहिती आहे का? येशू काय म्हणाल? शाब्बास भल्या विश्वासुदा असा, शाब्बास विश्वास मुली मुला, माझ्यासाठी छळ निंदा तू सहन केलेस, परंतु आता तुझा गौरव करण्याची वेळ आलेली आहे. गौरवाचा मुकुट तुला घालण्यात. हालेलुया. तो स्वर्गामध्ये आहे, तो कार्यक्रम स्वर्गामध्ये. परंतु या ठिकाणी पृथ्वीवरचं जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला छळ, अपमान या गोष्टी सहन करण्याची आता गरज आहे. छळ वेगवेगळ्या प्रकारचा आहे. एक सामाजिक प्रकारे म्हणजे बाहेरच्या लोकांकडून झालेला छळ, आणि दुसरा छळ, निंदा, अपमान ही कुटुंबातून झालेली. बऱ्याच कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम आहे. गेल्या वेळेस पण मी शिकवलं होतं, परत एकदा आठवण करून देतो की बऱ्याच कुटुंबामध्ये काय होतं की एखाद्या व्यक्तीला देव जास्त वापरतो, अभिषेक करतो, सामर्थ्य देतो, त्याच्याकडनं काम होत असतं आणि बाकीचे विश्वासणारे असतात परंतु त्यांच्यामध्ये जल्लस असतो. लय धार्मिक झाला किंवा लय धार्मिक झाली, हिला सगळं, ह्याला सगळं येतं काय आणि देव आमच्याशी बोलत नाही काय? घडलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. मोशेच्या द्वारे परमेश्वर मिसरच्या त्या राजाच्या समोर काम करत होता. मोशे सांगते देव बोलायचं
माहिती आहे का तुम्हाला? ईर्ष्या निर्माण झाली, जल्लस आला मनामध्ये. कोणाच्या? फारोच्या. देव आमच्याशी बोलत नाही का? याच्याशीच बोलतो का? असं कोण बोललं? मोशेची बहीण बोलली, मिरियाम बोलली. मिरियामच्या अंतःकरणामध्ये मोशेविषयी कडवटपणा भरला. हा छळ आहे, ती निंदा आहे, तो अपमान आहे. एक भाऊ अचानक उठला आणि म्हटला की मला एक स्वप्न पडले, माझी पेंटिंग मध्ये आहे आणि बाकीच्या पेंड्या त्या पेंडीला नमन करतात. आपल्या भावांना त्यांनी सांगितलं. लक्षात घ्या, हे स्वप्न ऐकल्यानंतर त्याच्या भावांमध्ये एक प्रकारची खळबळ झाली आणि ते त्याचं छळ करू लागले. तुझ्या पेंडीला आमच्या पेंड्या नमन करतात म्हणजे काय आम्ही तुला नमस्कार करायचं का? तू तर आमच्यापेक्षा लहान आहेस. एक भाव म्हणतो, अरे बापाची शरण मेंढर सोडून तू या युद्धभूमीत कशाला आला? तुला काय अक्कल आहे की नाही? घरात जाऊन बस ना. कोण होता तो? दावीद. दावीदाचा मोठा भाऊ त्याला म्हणतो, तू कशाला आलास इथं? लय शहाणा झालास काय? प्रियांनो, हे जे वक्तव्य आहेत हे प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबामध्ये आहेत. एक किंवा दोघ जण त्या ठिकाणी बळी पडतात. बायको तरी नवऱ्याला नाव ठेवते, नवरा बायकोला नाव ठेवतो, पती पत्नी मिळून एकमेकाला नाव ठेवतात. हे लय प्रार्थना करतात, हा लय प्रार्थना करतो. हा छळ आहे. याला कौटुंबिक हिंसा म्हणलेली आहे. आणि मग हे कशामुळे होतं? हे प्रार्थनेच्यामुळे होतं, हे देवाच्या वचनामुळे होतं, हे ख्रिस्तामुळे होतं. एवढंच नाही तर तुम्ही ज्या ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे त्या ख्रिस्ताविषयी सुद्धा त्याचे भाऊ आणि बहीण काय म्हणते माहिती का? याला भूत लागलेला आहे, हा वेडा झालेला आहे. येशू सुद्धा सुटला नाही त्या निंदेतून, त्या छळातून. तुम्ही आणि मी सुटू शकतो काय? नाही सुटू शकत. पण देवाची इच्छा आहे, ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही त्याच्यातून जावं, आम्ही तो अनुभव घ्यावा, आम्ही ते सहन करावं आणि देवाकडे बघून आम्ही शांत बसावं. छळाच्या दरम्यान आम्ही शांत असावं, अपमान आणि निंदेच्या दरम्यान आम्ही शांत असावं. आम्ही देवाकडे आमची नजर लावावी आणि तो जो छळ त्रास होत आहे त्या गोष्टी आम्ही देवाच्या हातामध्ये सोपवून द्याव्या. काही नग मला माहिती आहेत, देव तुला बघून घेईल. मला असं केलं ना, तुला मी तसंच होईल. हालेलुया. हे वक्तव्य बरोबर आहे का? शास्त्र म्हणतात त्याची निंदा होत असता उलट त्याने निंदा केली नाही, तो गप्प राहिला असं बायबल म्हणतं. कातरणाऱ्या पुढे, लोकर कातरण्याच्या पुढे जसं मेंढरू गप्प उभं राहतं तसं आमचा ख्रिस्त गप्प उभं राहिला त्याची निंदा होत असताना. टोमणे मारले त्याला, छळ केला त्याचा. आणि मग त्याच ख्रिस्ताला जर आम्ही स्वीकारलेला आहे तर आम्ही छळ सहन करणं गरजेचं आहे. पहिले पेत्र 4 अध्याय 14 वचन आम्ही या ठिकाणी पाहूया. पहिले पेत्र 4 अध्याय 14 वचन वाचा. मिळालं का तुम्हाला? काय म्हटलंय? पेत्र मंडळीला म्हणतो, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात. हालेलुया. वाचा परत एकदा कोणीतरी. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 14 वचन. हा वाच. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात. हालेलुया. काय शब्द प्रयोग केलेला आहे? निंदा होत असल्यास. म्हणजे या ठिकाणी पेत्राला सुद्धा माहिती आहे, तो मंडळीला सांगतो की तुम्हाला निंदा आणि छळ याचा सामना करावा लागणार आणि जर होत असेल तसं तर तुम्ही धन्य आहात. तो असं म्हणत नाही तुमची छळ आणि निंदा होते तुम्ही मंडळीत येऊ नका, किंवा तो असं म्हणत नाही तुमची छळ आणि निंदा होते चला पोलीस स्टेशनला जाऊन आपण कळूया. तसं असा तो शिकवत नाही की त्यांना तुम्ही शाप द्या. प्रियांनो, तो शिक्षण देतो, तो ख्रिस्ताचं वचन पुढे घेतो आणि तो म्हणतो जर तुमचा तसा छळ आणि निंदा होत असेल तर तुम्ही धन्य आहात. हालेलुया. मंडळी हालेलुया म्हणते का? देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ताची इच्छा आहे आम्ही छळ आणि निंदा किंवा आमच्याविषयीचं जे वाईट दुर्भाषण आहे ते आम्ही सहन करावं. येशू ख्रिस्ताची एक निंदा झालेली मला तुम्हाला दाखवायचं आहे
की त्याच्याच लोकांनी त्याला एक टोमणा मारला होता. योहानाचे सुवर्तमान 8वा अध्याय 41 वचन जर आपण काढूया, कसं त्याचे लोक त्याला बोलतात आणि आमचे लोक सुद्धा आम्हाला बोलतात किंवा आम्ही कसं लोकांना बोलतो, आज आम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. योहानाचे सुवर्तमान 8वा अध्याय आणि 41 वचन वाचा. 8:41. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता. हा. ते त्याला म्हणाले, आमचा जन्म जागृतापासून झाला नाही. आम्हाला एकच पिता म्हणजे देव आहे. मिळालं सर्वांना? योहानाचे सुवर्तमान 8वा अध्याय आणि वाचलेलं वचन 41. काय म्हटलंय परत एकदा? तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता. हा. ते त्याला म्हणाले. ते त्याला म्हणाले. ते म्हणजे कोण? यहुदी लोक. यहुदी लोकांबरोबर येशूचं बोलणं चालू असताना यहुदी लोक त्याला म्हणजे येशूला म्हणाले. काय म्हणाले? आमचा जन्म जार कर्मापासून झालेला नाही. परंतु माझं भाषांतरमध्ये काय म्हटलंय? ते त्याला म्हणाले, आम्ही व्यभिचारापासून जन्मलो नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. हालेलुया. तुमच्या लक्षात येते का काय शब्द प्रयोग या ठिकाणी? यहुदी त्याला काय शिकवतात? आमचा जन्म व्यभिचारातून झालेला नाही. म्हणजे ते काय म्हणतात? तुझा जन्म व्यभिचारातून झालेला आहे. तुमच्या लक्षात येतंय का त्याच्या आईच्या आणि त्याच्या वडिलांच्या पाठीमागे घडलेल्या काय घटना? 33 वर्षापूर्वी मरिया आणि योसेफ त्यांचा साखरपुडा झालेला होता आणि त्या साखरपुड्याच्या दरम्यान योसेफानं असा विचार केला, त्याला समजलं की तिला दिवस गेलेले आहेत आणि तो तिला गपचूप सोडायचा प्रयत्न करत होता. का बरं? कारण त्याला असं वाटलं की हिच्या पोटामध्ये असणारा गर्भ हा व्यभिचारातून झालेला आहे. परंतु देवदूताने काय सांगितलं? तसं करू नकोस, तो देवापासून आहे. आणि यहुदी लोकांना माहिती होतं की मरियाचं आणि योसेफचं लग्न झालेलं नाही, तरी देखील हिला गर्भ राहिला कसा काय? देवाच्या प्रिय लोकांनो, मरियाने तो अपमान सहन केला. मरियाने ती निंदा सहन केली. मरियाने ती चेष्टा सहन केली. थोडंसं मरियाचं जीवन तुमच्या डोळ्यापुढे घ्या की विवाहाच्या आधीच तिचं पोट आता दिसायला लागलं, तिची गर्भावस्था लोकांना दिसते. त्यावेळेस त्या बायका कशा बोलत असतील तिच्याबरोबर? शेजारच्या लोकांमध्ये चर्चा कुजबूज चालू झाली नसेल? मराठी भाषेत काय म्हटले असतील त्यावेळेसची लोक? आताच्या बायका जर त्यावेळेस असते तर म्हटले असते, काय माहित मर्या कुठं तोंड काळं करून आली, कुठं शेण खायला गेली होती. इतके वाईट प्रकारचे तिला शब्द वापरले असतील. तिनं सहन केलं. परंतु तिला माहिती होतं की देवाची योजना माझ्याद्वारे देव पूर्ण करत आहे. तिनं देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याला प्रतिसाद दिला. परंतु तीच सुटली नाही त्याच्यातून. तिला निंदा छळ सहन करावा लागला. शेवटी पुढे आम्ही जाऊन बघतो की तेच यहुदी ज्यांनी तिला पाहिलं होतं, ज्यांनी तिची डिलिव्हरी झाल्यानंतर पाहिलं होतं, ज्यांनी त्या ख्रिस्ताला लहान असताना पाहिलं होतं, तो राग त्यांच्या अजूनही मनात आहे. आणि तो आता ते काय करत आहे? त्या प्रौढ झालेल्या ख्रिस्ताला बोलून दाखवत आहे. काय म्हणतात? आमचा जन्म व्यभिचारातून झालेला नाही. म्हणजे हे वचन कसं आहे माहिती आहे का? अरे ख्रिस्ता, तू आम्हाला किती शहाणपण शिकवतोस, पण तू लक्षात घे, तुझा जन्म व्यभिचारातून झाला, आम्हाला सगळं माहिती. असा हा प्रकार आहे. प्रियांनो, हा छळ आहे, शाब्दिक छळ आहे, मानसिक छळ आहे, हा अपमान आहे. आणि ते येशूला बोलत आहेत. हा एक टोमणा आहे, ही तोंडावर केलेली निंदा आहे. येशू काय म्हणतो माहिती आहे का? जर अशा प्रकारे तुमचा छळ किंवा निंदा होत असेल माझ्यामुळे, ख्रिस्तामुळे, तर तुम्ही धन्य आहात. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आज येत आहेत त्या सगळ्या गोष्टी देवाला आधीच माहीत आहेत. मग आता आम्ही काय करायचं? या गोष्टी जर फेस करत असेल, मग धन्य झालो, आम्ही आशीर्वादित झालो, पण प्रॅक्टिकल आम्ही काय करायचं? मग 10वा धन्यवाद येतो. पुढचं वचन कितवं? मत्ती 5:12. मग तिथं असं म्हटलेलं आहे, आनंद व उल्हास करा. मत्तीचे सुवर्तमान 5वा अध्याय 12 वचन. परत एकदा आपण तिथं जाऊया. काय म्हटलेलं आहे? आनंद करा, उल्हास
आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले, तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. मग छळाच्या दरम्यान आता तो काय आम्हाला शिकवतो? येशू ख्रिस्त काय म्हणतो की त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा अपमान होतो, ख्रिस्तामुळे तुमची निंदा नालस्ती होते, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचे वेगळ्या प्रकारची चर्चा केली जाते, तुमचा अपमान केला जातो, तुम्हाला काहीतरी शिव्या शाप दिला जातात, त्यावेळेस तो 12व्या वचनाची सुरुवात काय म्हणतो? आनंद व उल्हास करा. हालेलुया. शिव्या शाप द्या म्हटलं, तुझं असंच होऊ दे, तुझं तसंच होऊ दे, देव तुला बघून घेईल, देव तुला उलट पालत करेल, देव तुझा नाश करेल, असं काय लिहिलंय का तिथे? नाही. आणि आम्हाला तसं बोलायचं पण नाही आणि करायचं देखील नाहीये. आम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, आनंद उल्हास करायचा. आता प्रश्न असा आहे की नावं ठेवल्यावर आनंद कसा करायचा? तुम्हाला टोमणे मारायला लागल्यानंतर तुम्ही उल्हास कसा करणार? काय करणार हो? हालेलुया. मंडळी जागी आहे काय? असं समजा तुम्ही छळातून जात आहात, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमची निंदा होते, तुम्हाला खोट्या आरोपाचा सामना करावा लागत आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना वचन असं आहे आनंद आणि उल्हास करा. तर तुम्ही आनंद आणि उल्हास कसा करणार? म्हणजे नेमकं काय करणार? काय करणार? प्रेज द लॉर्ड. आनंद आणि उल्हासामध्ये काही गोष्टी अभिप्रेत आहेत. पहिली गोष्ट येते आनंद आणि उल्हास करण्यामध्ये मोठ्यानं हसायचं नाही आम्हाला त्या लोकांच्या समोर, किंवा नाचून उड्या मारायच्या नाहीयेत. लय मला खूप आनंद झालाय आणि मी उड्या मारतो, नाही प्रेम. आनंद आणि उल्हास मध्ये पहिली गोष्ट येते की तुमच्यामध्ये सहनशीलता असायला पाहिजे. तुम्ही त्या गोष्टी सहन करायच्या आहेत आणि सहन करण्याच्या त्या दरम्यान तुम्ही सहन करत असताना तुमच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही देवाची स्तुती आणि देवाचा गौरव करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. आनंद करायचा म्हणजे काय? सहनशक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्ही त्या गोष्टी सहन करा आणि त्याचबरोबर तुम्ही देवाचे गौरव देखील करा, कारण ती संधी तुम्हाला मिळालेली आहे. हालेलुया. प्रियांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही ख्रिस्ताला स्वीकारले म्हणतो, परंतु छळ करणाऱ्याविषयी आमच्या मनामध्ये राग राहतो. इतर रागाला जागा नाहीये. तिसरी गोष्ट आम्हाला सहन करायचंय, गौरव करायचं. आणि तिसरी गोष्ट आहे आनंद उल्हास करण्यामध्ये जे लोक तुमचा छळ आणि त्रास करत आहे ना त्यांना तुम्ही क्षमा करा. हालेलुया. तुमच्या ख्रिस्ताला क्षमा केली का हो? केली का? काय म्हणला तो? हे पित्या, हे काय करतात त्यांना समजत नाही, यांच्याकडे तू बघ, हे वेडे झालेले आहेत, यांना पण चापकानं फोडून काढ, अशी प्रार्थना केली का त्याने? तो काय म्हणतो? यांना क्षमा कर. प्रियांनो, तीच गोष्ट आम्हाला नंतर प्रेषितांच्या काळामध्ये दिसते. स्टेफनाला दगडमार झाली, इतकी दगडमार केली की तो मरत आहे, आता मरायला लागलेला. शास्त्र म्हणतं गुडघे टेकले त्याने आणि त्याने देखील प्रार्थना केली की देवा यांचे पाप यांच्याकडे मोजू नकोस. मरणप्राय यातना एवढं त्याला दगडांनी ठेचून काढलेलं आहे की त्याचा जीव चाललेला आहे. अशा परिस्थितीत तो म्हणतो प्रभू यांचं पाप यांच्याकडे मोजू नको. म्हणजे याचा अर्थ काय? प्रभू यांनी मला दगडमार केली, मला छळलं, मी आता मरायला लागलोय, माझा बदला घ्या असं नाही. प्रभू यांना क्षमा कर. जीव घेणाऱ्यांसाठी तो प्रार्थना करतो आणि तो स्वतः क्षमा करतो. ही जी गोष्ट आहे, क्षमा करणे, सहन करणे, आनंद करणे, याच्यासाठी फार मोठं समर्पण लागतं. याच्यासाठी देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध लागतात. याच्यासाठी देवाच्या वचनावर 100 पैकी जास्त भरोसा ठेवावा. इथंच परीक्षा होते छळाच्या दरम्यान की खरे ख्रिस्ताचे कोण आणि खोटे ख्रिस्ताचे कोण. छळाच्या दरम्यान पारख केली जाते तुमचा विश्वास किती, तुमचं समर्पण किती आहे. तुम्ही चर्चमध्ये घरामध्ये बोलता, परंतु वास्तुस्थिती ज्यावेळेस खरी परिस्थिती येते त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असते?
तो काय म्हणतो, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुमची दृष्टी जर स्वर्गाकडे असेल, त्या प्रतिफळाकडे असेल, तुम्ही होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष करा, तुमच्या निंदेकडे तुम्ही दुर्लक्ष करा, तुमच्या विरोधांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही काय म्हणणार, काय व्हायचं ते होऊ देत, मला स्वर्गातलं ते प्रतिफळ पाहिजे, तर मी या पृथ्वीवरती ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणार. आमेन. कारण तो काय म्हणतो, तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा तसाच त्यांनी छळ केलेला आहे. तुम्ही छळत जाणारे पहिले व्यक्ती नाहीयेत. येशू काय म्हणतो, तुमच्याही आधी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचं तसंच छळ झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारामध्ये थोडंसं जावा, तुमच्या लक्षात येईल. शद्रक, मेषक, अबेदनेगो माहित आहेत का तुम्हाला? यांना पकडलं, दोरीनं बांधलं आणि मोठ्या खोल विहिरीमध्ये फेकून दिलं आणि वरून लोक बघत बसले. बरोबर आहे का? शद्रक, मेषक, अबेदनेगोला काय शिक्षा झाली हो? अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. शास्त्र म्हणतं 7 पट भट्टी तापवली. प्रियांनो, त्यांना मरण समोर दिसत आहे, त्यांना माहिती आहे अग्नी तापलेला आहे, त्या अग्नीमध्ये आम्ही पडलं आमची राख होऊन जाणार, जळणार, एवढी ती तापलेली भट्टी आहे. तरी देखील त्यांनी हुका चूक केलं नाही. त्यांनी आपला विश्वास आणि समर्पण, देवाबरोबरचं नातं घट्ट ठेवलं. परंतु लक्षात घ्या, त्यांनी सुटण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांचा छळ झाला. त्यांनी आनंद केला, त्यांनी देवाचा धन्यवाद केला. परिणाम असा झाला की ती अग्नी त्यांना जाळू शकले नाही. हालेलुया. दानिएल त्या काळामध्ये तो विश्वास त्याला देवाबरोबर घेऊन चालणार होता. त्याच्या विरुद्ध खोटं संभाषण झालं, योजना झाली आणि सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात आलं. त्यानं धडपड केली नाही, प्रभू आता मी काय करू, मी कोणाला बोलू, कुठला वकील घेऊ, काही केलं नाही. एकच गोष्ट केली, प्रभूवर विश्वास ठेवला, सहन केलं, विरोध केला नाही. ठीक आहे, सिंहाच्या गुहेमध्ये टाका, माझं समर्पण फार मोठे त्या सिंहापेक्षा. त्याचा छळ झालेला. नव्या करारामध्ये जर येतात तर ख्रिस्ताचा छळ झाला, 12 प्रेषितांचा छळ झाला, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाचा छळ झालेला. योहान आणि शिला, पेत्र हे जे सेवक शिष्य होऊन गेलेले आहेत, तुरुंगामध्ये त्यांच्या पायात हातात साखळदंड बांधून त्यांना कोड्या मारून त्या ठिकाणी रात्रंदिवस ठेवलं होतं. त्यांचा छळ झालेला. शास्त्र आम्हाला सांगतं, पेत्र आणि योहान, पौल, शिला हे जे जोडीनं जात होते, यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. एक तर घटना साक्ष देते की ते तुरुंगामध्ये स्तुती आराधना करत होते. कोण होते ते? कोण होते? पौल, शिला होते, पेत्र होता. या लोकांनी काय केलेलं आहे, आपल्या शरीरावरती घाव झालेले आहेत, छड्यांचा, काट्यांचा, चापक्याच्या, फटक्याचा मार खाल्लेला आहे, रक्त वाहत आहे, परंतु त्यांनी काय केलं, देवाची स्तुती आणि देवाची आराधना केलेली आहे. येशूला हेच तुम्हाला शिकवायचं आहे की तुम्ही त्या तुमच्या छळाच्या दरम्यान, मग ते घरामध्ये छळ असेल, कामामध्ये छळ असेल, शाळेमध्ये असेल, तुमच्या सहकार्यांच्या द्वारे असेल, तुम्ही कुठे असाल, जर छळ होत असाल तर तुम्ही पहिली गोष्ट देवाच्या वचनाचा आधार घ्या, देवाची स्तुती करा, क्षमा करा, सहन करा, कारण स्वर्ग तुमच्या या गोष्टीकडे लक्ष देतात. उलट प्रतिक्रिया चुकीची देऊ नका, कारण ख्रिस्त आम्हाला ती आज्ञा देत नाही. मग तुमच्या घरामध्ये जर छळ होत असेल तर मग घरच्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करू नका, देवा याला बघून घे. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही देवाकडे तुमची नजर ठेवली पाहिजे. प्रभू मला सहनशक्ती दे, प्रभू मला अजून समर्पित होण्यास मदत कर, प्रभू या छळाच्या दरम्यान माझा विश्वास वाढू देत, माझ्या प्रार्थना वाढू देत, तुमचं आणि देवाचे नाते इतकं घट्ट होऊ दे. पण तुम्ही जर डगमगला तर तुम्ही स्वर्गातलं प्रतिफळ प्राप्त करू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, शास्त्र म्हणतं स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुमच्या पूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. हालेलुया.
चेंबूरमध्ये, मुंबई चेंबूरमध्ये माझे मोठे चुलते पास्टर भास्कर आवळे न्यू लाईफचे सिनियर पास्टर होते आणि ते तिथं सेवा करत होते. आणि सुट्टीच्या दिवसामध्ये, मेच्या सुट्टीमध्ये मला त्यांनी तिकडे घेऊन गेले. त्यावेळेस मला समजलं नाही, पण आज समजतं की देव माझी तिथं तयारी करून घेतो. 10वी झाली आणि मी तिथं त्या मुंबईला चेंबूरमध्ये त्यांच्याबरोबर गेलो. आणि एक साक्ष मला त्या ठिकाणी ऐकायला त्या ठिकाणी मिळाली. ज्या पास्टरच्या घरामध्ये मी जात होतो त्या घरामध्ये रोज संध्याकाळची प्रार्थना भरायची आणि आठवड्यातनं सगळे विश्वासणारे त्या घरामध्ये यायचे. हाऊस ग्रुपची प्रार्थना व्हायची. आणि एक दिवस असं झाले की त्या एरियातला एक लहानसा मुलगा त्या प्रार्थनेला जाऊन बसायला लागला. संध्याकाळचा खेळायचा आणि तिथं त्यांची कौटुंबिक प्रार्थना चालू झाली की तिथं जाऊन बसायचं. असं 2-3 वेळा झालं आणि त्या मुलाच्या घरात कुणीतरी सांगितलं की तुमचा मुलगा त्या ख्रिश्चन लोकांच्या घरामध्ये जाऊन बसतो. लहानसा मुलगा, मला असं वाटतं 5वी-6वीला असेल. आई वडिलांनी लक्ष ठेवलं की खरंच संध्याकाळचा मुलगा दिसत नाही, एक अर्धा तास गायब होतो कुठेतरी. आणि मग त्याला विचारलं, एकदा पकडलं आणि विचारलं तू कुठे जातोस? तो म्हटला मी तिकडे जाऊन बसतो. त्या वडिलाला, त्याच्या वडिलाला इतका राग आला आणि त्याला भयंकर मार. पहिले 2-3 दिवस ते पूर्वी काय आलंच नाही. आणि मग त्या पास्टरच्या लक्षात आलं की तो मुलगा काय 2-3 दिवस आला नाही, काय झालं माहीत नाही. परंतु एक 3-4 दिवसांनी परत मुलगा तिथं आला. त्या मुलाच्या घरात मुलाच्या बाबतीत काय चाललंय ह्या लोकांना काहीच माहिती नाही. आणि प्रार्थना झाल्यानंतर त्या पास्टर त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, अरे बाळ तू का आला नाहीस? असं त्याला घेऊन खांद्यावर हात टाकून जवळ घेत असताना त्याच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवून त्याला विचारलं. त्यावेळेस ते पोरगं ऐक असं जोरात केलं. काय झालं? तर म्हणला माझ्या पाठीला दुखायला लागले. पास्टर विचारलं पडलास का, लागलं काय? तर नाही म्हटलं, पप्पानी पट्ट्यानं मला मारलं. शर्ट काढून बघितला तर पट्ट्याचे वळ हिरव्या निळे काळे झालेले होते. त्याची पाठ पूर्ण भरलेली होती. पास्टरने प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं जर तुझ्या वडिलांना आवडत नाही तर बाळ तू येऊ नकोस उद्यापासून. घरी पाठवून दिलं त्याला. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळच्या प्रार्थनेला बाळ परत हजर. परत त्याला सांगितलं अरे तू नको येऊस, तुझ्या पप्पाला आवडत नाही, ते तुला अजून मारतील. काय नाही म्हटलं, मी येणार, मला इथंच आवडतं. पोरगं मार खात होतं तरी येत होतं त्या ठिकाणी. शेवटी असं झालं, त्याचे आई वडील वैतागले आणि त्यांनी असं ठरवलं की हे लोक तिथं काय अशी जादू करतात की पोरगं आमचं त्या त्या वेळेला तिथं जाऊन बसतं, का ऐकत नाही, काय त्या येशूकडे चला आपण जाऊन बघूया. आणि मग ते गेले आणि त्या प्रार्थनेला जाऊन बसले आणि देवाचं सामर्थ्य असं उतरलं की त्याच वेळेस त्यांचं पाप त्यांना समजलं, पश्चाताप केला आणि त्या आई वडिलांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. हालेलुया. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, ती काय आहे की ते लहान बाळ, ते मुलगा, त्याला मार बसत होता तरी ते प्रार्थनेला येऊन बसत. हालेलुया. ख्रिस्तासाठी तो छळ सहन करत होता. अजून त्याला पूर्ण ख्रिस्त माहिती नाही, ते लहानसं बाळ आहे. परंतु त्याला या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायची की त्याच्यामध्ये जिद्द आहे. पाठीला लागलेलं आहे, मारलेलं आहे, तरी देखील तो ते सहन करतो आणि प्रार्थनेला जाऊन बसतो. प्रियांनो, देवाच्या लोकांना लक्षात घ्या, ख्रिस्त आम्हाला हेच शिकवतो की या छळाच्या दरम्यान आम्ही त्याला अनुसरावं, आम्ही त्याच्या मागे जावं, आम्ही त्याला सोडून न देता, लोकांना शिवाय शाप न देता, तर विरोध्यांचे आम्ही तिरस्कार न करता आम्ही ख्रिस्ताच्या हातामध्ये स्वतःला आणि परिस्थितीला द्यावं आणि आम्ही त्या छळाचं, त्या समस्येचं स्वागत करावं, त्याला सहन करावं, कारण आमचं प्रतिफळ मोठं आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की मधल्या दिवसांमध्ये सुद्धा अजून तुम्ही मिशनरी जर अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल, बऱ्याच तरुण लोकांनी, मुलांनी, मुलींना आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. छळ झाला, त्रास झाला, एकेकाला त्या मुलींना सुद्धा तुडवून मारलेला आहे. घरातून बेदखल केले. कोणासाठी? ख्रिस्तासाठी त्यांनी सहन केलं. ख्रिस्ताला सोडण्याची संधी असताना, जगाबरोबर मौज मजा करण्याची संधी असताना त्यांनी त्या गोष्टी नाकारल्या आणि छळ आणि सामना याचं त्यांनी स्वागत केलं. हे मोठं समर्पण आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही
या दिवसांमध्ये जात आहोत. हे दिवस त्रासाचे, छळाचे आहेत. तर तुमचं समर्पण, तुमचा विश्वास याची परीक्षा होईल आणि मग तुमच्याकडं पाहिलं जाईल की तुम्ही ख्रिस्ताच्या छळामध्ये सहभागी होऊन गौरवाच्या मुकुटाच्या मार्गावरती येत आहे का त्या त्रासाला आणि छळाला कंटाळून तुम्ही ख्रिस्ताला सोडून पाठीमागे जाता. म्हणून प्रियानो, या शेवटच्या दिवसात आपल्या अंतःकरणाची तयारी करा. माझा कसाही छळ होईल. छळ कुठल्याही प्रकारे होऊ शकतो. तुमचे पगार कापला जाईल, रॅशन कार्डमधलं तुमचं नाव कमी केलं जाईल, तुम्हाला मिळणारे धान्य वगैरे कदाचित बंद केले जातील, काहीही होऊ शकतं. शिक्षणामध्ये तुम्हाला डावललं जाईल, पास असेल तरी नापास केले जाईल, तुमचे हाजरी बुक भरले जाणार नाहीत किंवा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी मज्जाव केला जाईल. काही होऊ शकतं. लक्षात घ्या, हा छळ आहे, या गोष्टी निंदेच्या आहेत. मग माझी जबाबदारी काय? मी त्या सहन करणं गरजेचं आहे. जर माझा ख्रिस्त, माझा येशू या गोष्टी सहन करतो आणि पित्याच्या हातामध्ये स्वतःला देतो, तर मी देखील सहन करून पित्याच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण आपण या ठिकाणी थांबूया आणि शेवट करत असताना, धन्यवादाचा शेवट करत असताना मला सांगू द्या की हे जे 10 प्रकारचे आम्ही धन्यवाद पाहिलेले आहेत, याचा अभ्यास करा. याचा बायबल स्टडीसारखा अभ्यास करा. स्वतः अभ्यास करा. इतरांना शिकवा. तुमच्या मोबाईलच्या मेसेजमध्ये टाईप करून हे संदेश लोकांना पाठवा आणि प्रॅक्टिकल आपलं जीवन तुम्ही जगा. वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये या वचनांचं सार घ्या, या वचनाचा शोध घ्या, त्या वचनाचं अनुसरण करा आणि ख्रिस्ताच्या गौरवाला पाठवा. फक्त ऐकून सोडून देणार येऊ नका, तर ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. आणि ज्यावेळेस तुम्ही कृती करता तर पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करा. देवबाप तुम्हाला वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि तुम्हाला या सर्व गोष्टीतून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करू. आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करू. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. गेले काही आठवडे प्रभू आम्ही मत्ते 5 या अध्यायातून धन्यवाद हे शिकलेले आहोत आणि आज आम्ही त्याचा शेवट करत असताना आज आम्हाला वचन प्राप्त झालं की आमचं प्रतिफळ मोठं आहे. माझ्या नावामुळे, म्हणजे ख्रिस्ता तुझ्या नावामुळे आमचा छळ, निंदा होईल, सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा आम्ही धन्य आहोत. प्रभू, जरी आज आमचा छळ बाहेरच्या लोकांकडून होत नसेल तरी आत्मिक, कौटुंबिक छळ आमचा होत आहे. आणि या छळाच्या दरम्यान आमच्यापैकी जर कोणी आम्ही जात असेल तर प्रभू, आज तुझं वचन आम्हाला धीर देतं. तुझ्या वचनानं आज आम्हाला ताजं तवाने केलेस म्हणून आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. आम्ही एक निर्णय घेतो येशूच्या नावामध्ये, आम्हाला छळ आणि त्रासाचा सामना करण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर आणि त्याच्यात टिकून राहण्यासाठी आम्हाला तुझी कृपा. आम्ही मागं जाऊ नये, ख्रिस्ताला सोडू नये. आम्ही निंदायचे ते बाबा घाबरून वचन वाचणं, प्रार्थना करणं बंद करू नये, तर अधिक आम्ही त्याला सामोरे जावेत आणि तुझा वधस्तंभ घेऊन पुढे जावं. छळ आणि निंदा सहन करत आम्ही पुढे जावं म्हणतो आमची मदत. प्रभू, जरी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात आम्ही छळाचा अनुभव घेत असेल, आमच्यापैकी कोणी जात असेल, तर आम्ही प्रार्थना करतो, देवा तू त्यांना धैर्य दे, सामर्थ्य दे, मोठं समर्पित जीवन जगण्यास तुझी कृपा दे आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी सहाय्य आहे. मी प्रार्थना करतो, आमचे जे इतर विश्वासणारे बहीण भाऊ आहेत, जे महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या जगातील कानाकोपऱ्यामध्ये छळ आणि निंदेचा सामना करत आहेत, प्रभू आम्ही त्यांच्या बातम्या ऐकतो, वाचतो. आज आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. त्या छळाच्या दरम्यान टिकून राहून आनंद उल्हास करण्यासाठी, सहन करण्यासाठी प्रभू तू त्यांची मदत कर. तुझी दया आणि तुझी कृपा त्यांच्यावरती असते. त्यासाठी प्रभू आज हे शिक्षण आम्हाला मिळालेलं आहे, तर ते सोडून न देता ते शिक्षण आठवणीत ठेवून आम्ही त्याप्रमाणे चालावं, यासाठी तुझी कृपा आणि तुझी दया आम्हा सर्वांवरती. प्रभू धन्यवाद करतो. हा व्हिडिओ जे जे पाहतील त्यांच्या जीवनामध्ये या छळाच्या दरम्यान ते जात असतील तर तुझी कृपा त्यांना प्राप्त होऊ दे आणि त्यांनी अधिक समर्पित जीवन जगावं म्हणून तू त्यांची देखील मदत. धन्यवाद करतो. आजची भक्ती आणि प्रार्थना तू आशीर्वादित केलीस. इथून पुढची वेळ आणि आम्ही सर्व तुझ्या हातात येतो. पुढील आठवड्यात पुन्हा एकत्रित येण्यासाठी तू आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकू द्या. आमेन, आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकीची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व संती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली, एकमेकांना भेटा. देव तुम्हाला आशीर्वाद.